धो-धो पडणाऱ्या पावसाबरोबर, चहाबरोबर खाण्यासाठी नक्कीच तळलेलं सगळ्यांनाच आवडतं. तर बनवूया सासूबाई स्टाईल कढीपत्त्याच्या त्या शंकरपाळ्या बनवत होत्या, पण थोड्या ट्विस्ट मी त्याच्यामध्ये टाकला आहे. आणि असं तर कढीपत्ता आपण वेस्ट करतो, म्हणजे कशामध्ये टाकतो तर साईडला बाजूला काढून ठेवतो. तर त्या कढीपत्त्याचं महत्त्व आपल्याला कळालं आहे, त्या हिशोबाने आपण आता कढीपत्त्याच्या ह्या म्हणजे शंकरपाळ्या म्हणू शकता. पण शंकरपाळ्या नाही तर मम्मी शंकरपाळ्याच्या स्टाईलच्या बनवत होत्या. पण आता त्याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट केलं आहे. कसं की मुलांना असं चटपटीत खायला फार आवडतं, त्या हिशोबाने आपण करणार आहोत. तर मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे चाळून वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे. मोहन मी गरम नाही केलेलं आहे. आणि 5 वेळेस मी ह्याच्यामध्ये असं होल सगळं मिक्स करून होल केलेलं आहे. त्या हिशोबाने आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि अशी मुठ्ठी बनते एवढंच आपल्याला तेल घालायचं आहे, जास्त नाही. नाहीतर आपलं जे अ, आपण जी कणिक आहे ती तेलामध्ये वितळू शकते, म्हणजे स्प्रेड होऊ शकते. तर त्याच्यामध्ये आपल्याला मोहन बरोबर झालं आहे. 5 वेळा मी सांगितलं, 5 वेळा टाकलं आहे त्या पद्धतीने. आणि मीठ टाकायचं आहे. प्रत्येक वेळेस मीठ आपण लास्टला टाकतो. फार वेळेस आपण विसरून जातो. त्यापेक्षा मीठ पहिल्यांदाच टाकलेलं बरं. अर्धा चमचा ओवा हाताने असा मळून टाकायचा. त्याच्याने खूप छान टेस्ट येतो. तोंडामध्ये खाताना ओवा मध्ये-मध्ये येतो, तर तो खूप छान लागतो. तर आता आपण जिरावन मसाला जो आम्ही एम-पीला प्रत्येक वेळी जातो तर घेऊन येतो, तो टाकणार आहे. त्या बदली तुम्ही चाट मसाला आणि तर पेरी-पेरी मसाला पण टाकू शकता. जिरावन मसाला असा थोडा चटपटी टेस्ट आहे, जसं की आपण अ, बाकरवडी कसं खातो त्या हिशोबाने त्याचा टेस्ट आहे. त्याच्यामध्ये मी हिंग, हळद, लाल मिरची पावडर आणि धना पावडर टाकली आहे. आणि कढीपत्ते चांगले धुवून असे साफ करून पुसून घेतले आहेत. आणि जास्त कढीपत्ता टाकू नका. थोडासा कडवू कडवू टेस्ट असतो कढीपत्त्याला. आणि मिक्सरमध्ये बिलकुल काढून टाकू नका. असंच तुम्ही चॉपरने चॉप करून टाकू शकता, नाहीतर असं माझ्याच पद्धतीने कात्रीने असं बारीक-बारीक कापून टाकू शकता. आता थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट अशी कणिक बांधून घ्यायची आहे. जास्त पाणी नाही टाकायचं आणि जास्त पातळ कणिक नाही मळायची नाही, जेणेकरून आपल्याला वरून सुकं पीठ लावायची जरूरत पडणार नाही. आपली कणिक चांगली मस्त मळून तयार झाली आहे. आता थोडंसं हाताने एकदम एकसारखं करून घेऊया. आणि आपल्याला ओटल्याचा जो आपला प्लॅटफॉर्म आहे तो साफ करून घ्यायचा. आणि तुम्ही पाहिजे तर पापड बनवणारं लाटणं यूज करू शकता. आणि एकदम पातळ अशी आपल्याला त्याची मोठी पोळी बनवून घ्यायची आहे आणि साईडचे कॉर्नर आपल्याला कट करायचे आहेत. आणि लांब-लांब अशा स्टिक्स बनवून घ्यायच्या आहेत. साईडचे कॉर्नरमध्ये पण तुम्ही स्टिक बनवून घेऊ शकता, आपली जिरावनवाली. आणि आता मोठे-मोठे आपल्याला आपण जो पहिला करंजी बनवताना वापरत होतो तो, कारण की थोडं साईडला शेप येतो तर मुलांना बघण्यासाठी आणि आपल्याला पण खाण्यासाठी मजा येते. तर आता तेल पण आपलं चांगलं गरम झालं आहे आणि आपण हे जे आपले जिरावणी आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि मध्यम नाही, एकदम लो आचेवर आपल्याला तळायचे आहेत, कारण की वरून तर म्हणजे क्रिस्पी होतात, पण आतमध्ये मऊ राहतात. थोड्या वेळाने आपण काढून घेतल्यानंतर आपली जी जिरावणी आहे थोडी सॉफ्ट असते आतमध्ये. आपल्याला क्रिस्पी हवं आहे तर लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळायचं आहे. म्हणजे लो टू मीडियम आचेवरच आपल्याला तळायचं आहे. जास्त मोठी आच ठेवू नका. आणि वरून थोडासा आपला जिरावणी मसाला आपण टाकणार आहोत. खूप छान लागतो. नाहीतर तुम्ही चाट मसाला, पेरी-पेरी मसाला नक्की ट्राय करा. आणि एम-पीला गेलात तर जिरावन मसाला नक्की आणा. तो खूप टेस्टी आहे. बाकरवडीची टेस्ट तुमच्या घरच्या घरी बनवून तयार होते आणि एकदम आपली मस्त अशी जिरावणी बनवून तयार झाल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.